सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आता सैफ अली खान राहत असलेल्या सद्गुरू शरण या इमारतीतील बाल्कनीला जाळ्या लावण्यात येत आहेत। शिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक खबरदारी घेतली जाते। कोणीही घरात किंवा गॅलरीमध्ये शिरू नये यासाठी जाळ्यांसोबत रॉडही लावले जात आहेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आपण सैफ अली खानच्या सद्गुरू शरण या बिल्डिंगच्या बाहेर उभे आहोत आणि याच 11 माळ्यावर जिथे जो हल्लेखोर आहे तो आला होता तिथेच आता आपण बघतोय सुरक्षा अधिक वाढवता यावी त्या दृष्टिकोनातनं जाळी बसवण्यात, म्हणजे आधी जाळी होती ती अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न केले जातात। आपण त्याच बिल्डिंगच्या समोर आहोत ज्या 11व्या माळ्यावर, म्हणजे वरचे जे 3 माळे आहेत ते सैफ अली खानचे आहेत आणि त्याच माळ्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं काही पावलं उचलली जात आहेत। मुंबई पोलीस ज्या प्रकारे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत, दुसरीकडे अधिक सुरक्षित इथे वातावरण राहावं त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात। तिथे आपण बघतोय जाळी अधिक सुरक्षित केली जाते, रॉड्स लावले जात आहेत जेणेकरून कोणीही गॅलरीत येऊ नये किंवा 11व्या माळ्यावर येऊ नये। सांगितलं जातं आहे की जेव्हा सैफ अली खानला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे तेव्हा सैफ अली खान या सद्गुरू शरण बिल्डिंगमध्ये न राहता जे त्याचं जुनं घर आहे फॉर्च्यून हाईट, त्या फॉर्च्यून हाईटमध्ये काही काळ राहणार आहे, तिथे विश्रांती घेणार आहे। मात्र दुसरीकडे आपण बघतोय कशा प्रकारे काम सद्गुरू शरण बिल्डिंगमध्ये आहे जिथे सैफ अली खान राहतो। त्याच 11व्या माळ्यावर आपण कशा प्रकारे सुरक्षा दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात येते ते पाहतोय। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।